नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमची ई केवायसी तुम्ही केली ती योग्य पद्धतीने झाली आहे का? किंवा तुम्ही आधी ई केवायसी केली होती, आता तुम्ही परत ई केवायसी केल्यावर काय होणार? ई केवायसी योग्य झाली आहे का आणि योजनेचे तुमचे पैसे परत येणार का? हे कसे पाहायचे? असे प्रश्न अनेक लाडक्या बहिणी मागील काही दिवसांपासून विचारत आहेत आणि याबाबतचीच महत्वाची माहिती आणि सर्व सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहेच की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. अनेक माध्यमांमध्ये बातम्या सुरू आहेत की ई केवायसी मुदत वाढेल, परंतु अद्याप महिला व बाल विकास विभागाकडून किंवा मंत्र्यांकडून याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती आली नाही. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुमची ई केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी असेल तर 31 तारखेच्या आत तुम्ही ती करून घेणे बंधनकारक असणार आहे. जर ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढली नाही तर परिणामी तुमचे योजनेचे पैसे हे कायमस्वरूपी बंद होऊ शकतात. आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचे विविध प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची आपण उत्तरे जाणून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतो, आता जर ई केवायसी तुमची राहिली तर आता ई केवायसी विसरून जा. तसेच चुकीची ई केवायसी झालेल्यांसाठी देखील शेवटची संधी या ठिकाणी सांगण्यात आलेली होती. मग आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत नक्की कोणी ई केवायसी केली आहे, तुमची ई केवायसी योग्य झाली आहे का, कसं पाहायचं आहे? चला लगेच याबाबतची माहिती घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, ई केवायसी योग्य पद्धतीने झाली आहे का हे पाहण्यासाठी जर तुम्ही आता वेबसाईट अपडेट झाल्यानंतर मागील 10-12 दिवसांपूर्वी तुमची ई केवायसी केली असेल तर बघा, आता तुम्ही जेव्हा वेबसाईट ओपन करत आहात आणि वेबसाईटवर लाभार्थी लाडकी बहिणीचा आधार नंबर टाकत आहात, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी सांगत येत आहे मेसेज की या आधार नंबरची लाडकी बहीण योजनेची ई केवायसी आधीच झाली आहे. आणि तुम्हाला देखील असा मेसेज आला तर समजून घ्या, तुमची लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण झाली आहे. तुम्हाला आता काहीच करण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, अशा लाडक्या बहिणींनी 31 तारखेच्या आधी आपल्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊन त्या ठिकाणी पतीचा अथवा वडिलांचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट प्रमाणपत्र त्या ठिकाणी जाऊन अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका तेच प्रमाणपत्र पुढे महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी जे पंचायत समितीमध्ये असतात त्यांच्याकडे पाठवतील आणि अशा पद्धतीने तुमचे देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू राहतील. कोणासाठी? ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत त्या महिलांसाठी. ज्यांना पती आहेत, वडील आहेत त्या महिलांनी आता ही केवायसी केली आणि वेबसाईटवर जाऊन चेक केलं आणि या आधार नंबरची ई केवायसी आधीच झाली आहे असं आलं की तुमचा विषय संपला, तुमची ई केवायसी योग्य झाली आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी पूर्वी ई केवायसी केली होती, योग्य पद्धतीने केली होती, त्यावेळी दोनही प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी होय निवडली होती, त्या लाडक्या बहिणींचा विषय काय आहे लक्षात घ्या. पूर्वी वेबसाईट अपडेट होण्याच्या आधी त्या ठिकाणी तुम्हाला दोनही प्रश्नांना होय होय निवडायचं होतं. आणि हे होय होय ज्या लाडक्या बहिणीने निवडलं आहे त्यांनी आता काहीच करायला जाऊ नका. अजिबात वेबसाईटकडे तुम्ही फिरकायचं नाही. जर तुम्ही आता लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी वेबसाईटवर गेला आणि त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला आणि एकदा का आधार नंबर टाकला की लक्षात घ्या काय होत आहे, तर तुम्हाला लगेच ओटीपी येत आहेत. आणि ओटीपी आल्यानंतर तुम्ही ई केवायसी एडिट मध्ये शिरला आहात. ओटीपी आल्यानंतर ते ओटीपी योग्य पद्धतीने टाकून तुम्हाला देखील परत तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल. महत्वाचा आहे अत्यंत मुद्दा हा. अनेक लाडक्या बहिणींबाबत मला ही बाब जाणवली आहे. म्हणजेच जर तुम्ही यापूर्वी ई केवायसी केली होती, योग्य पद्धतीने केली होती, परंतु आता फक्त तुम्ही वेबसाईटवर सहज चेक करायला गेला आणि त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला आणि आधार नंबर टाकल्यानंतर जर त्या ठिकाणी वेबसाईटवरून तुम्हाला परत ओटीपी आला तर आता ओटीपी टाकून तुमची ई केवायसी तुम्ही परत पूर्ण करून घ्या. कारण तुम्ही एडिट मोड मध्ये गेला आहात आणि त्यावर गेल्यानंतर तुम्हाला तुमची ई केवायसी करावी लागेल. आता ई केवायसी करताना दोनही प्रश्नांच्या ठिकाणी त्या ठिकाणी नाही नाही हा पर्याय निवडा, तुमचा जात प्रवर्ग निवडा आणि तुमची ई केवायसी परत पूर्ण करून घ्या. कोणत्या महिलांनी? ज्यांनी याआधी ई केवायसी केली होती परंतु फक्त वेबसाईटवर जाऊन चेक करायचं म्हणून त्यांनी आधार नंबर टाकला आहे, त्या महिलांनी ई केवायसी परत पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे. लक्षात घ्या, हा महत्वाचा पॉइंट असणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी सहज चेक करण्यासाठी की बाबा काय होतंय म्हणून आधार नंबर टाकला आहे, त्यांनी त्यांची ई केवायसी प्रक्रिया 2-4 दिवसांमध्ये पूर्ण करून घ्या. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे पैसे येणार आहेत. 31 डिसेंबर ही डेडलाईन किंवा ही अंतिम मुदत त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी देण्यात आलेली आहे. अद्याप याबाबत मुदत वाढीची कोणत्याही अधिकृत माहिती आलेली नाही. म्हणूनच
लाडक्या बहिणींनो, ई केवायसी करायला चुकू नका. योग्य पद्धतीने तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तुमची ई केवायसी झाली आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.